श्री स्वामी समर्थ. श्री साईनाथ महाराज की जय. श्री साईंचे सत्यचरण चरित्र अध्याय 23. गुरुभक्त लीला दर्शनम. गुरु व भक्त यांच्यातील खेळांचे किंवा क्रीडांचे दर्शन घडविणे. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवताला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो. खरे पाहता हा जीवात्मा तीनही गुणांच्या पलीकडाचा आहे, परंतु मायेने मोहित होऊन स्वतःच्या त्रिकाला बाधित अस्तित्वरूपी तत्व, ज्ञान व आनंद यांनी युक्त अशा परमेश्वर स्वरूपाचा त्याला विसर पडला आहे आणि आपल्याला देह मानित असतो. मग त्या देहाच्या अभिमानाने सर्व गोष्टी मीच करणारा आणि मीच भोगणारा असा त्याचा समज होतो आणि त्यामुळे लागोपाठ आलेल्या मोठ्या संकटांनी त्रासून जातो आणि त्यातून सुटण्याचा मार्ग त्याला सापडत नाही. गुरुच्या चरणी प्रेमपूर्वक भक्ती करणे हाच ती संकटे दूर करण्याचा मार्ग आहे. श्री साई समर्थ हे नाना प्रकारचा चमत्कारिक खेळ करून दाखविणारे साक्षात श्री कृष्ण आहेत. आपल्या भक्तांना आपल्या खेळाच्या आनंदात ते तल्लीन करतात. आम्ही त्यांना पृथ्वीवर जन्म घेतलेले ईश्वर मानतो, कारण त्यांची सर्व लक्षणे तेच तशीच आहेत. परंतु ते मी बंदा अल्लाची या पदरी, मी परमेश्वराचा घरचा गुलाम आहे असे म्हणतात. स्वतः जरी ईश्वराचा अवतार असले तरी लोकात रूढ असलेल्या वागण्याच्या रीतीने ते स्वतः नीट पाळीत असत आणि वर्ण व आश्रम यांना अनुसरून लोकांना शुद्ध आचरण ठेवले पाहिजे याचा ते प्रचार करीत असत. ते स्वतः कोणाची कोणत्याही प्रकारे बरोबरी करीत नसत आणि कोणाला करूही देत नसत. जो सर्व चर व अचर वस्तूंमध्ये सर्वव्यापी परमेश्वरालाच पाहतो त्याला कमीपणा शोभून दिसतो. कोणाचा ते तिरस्कार करीत नसत, कोणाला हलका किंवा नीच मानित नसत. सर्व प्राणी मात्रात पूर्ण चैतन्ययुक्त परमेश्वरालाच ते पाहत असत. स्वतः कधी अनल हक्क मीच परमेश्वर आहे असे म्हणून घेत असत आणि मी परमेश्वराचा एक पाईक, मी गरीब, यादे हक्क परमेश्वराचं स्मरण करण्याचा उद्योग असलेला यादकार आहे असे म्हणून घेत असत आणि सदा अल्ला मालिक परमेश्वर हा जगाचा सर्वश्रेष्ठ मालिक किंवा नियंता आहे असा जप करीत असत. कोण्या संताची जात कोणती, ते कसे वागतात आणि ते काय खातात यावरून त्यांचे स्वरूप कळत नसते. ते तर सर्वदा या गोष्टींच्या पलीकडे असतात. मंद बुद्धींच्या प्राण्यांचा उद्धार होण्यासाठी दुसऱ्यांवर उपकार करणाऱ्या संतांचा या जगात अवतार होतो. ही एक परमेश्वराची कृपाच म्हणायची. गेल्या जन्मीचे काही पुण्य गाठी असेल तरच सुख संतोष लाभण्याकरिता संतांच्या गोष्टी ऐकण्याची आवड मनात उत्पन्न होते. एकदा एक योगाभ्यासी नानासाहेब चांदोरकरांना बरोबर घेऊन बाबांच्या दर्शनासाठी मशिदीत येऊन पोहोचले. त्यांनी पातंजल नावाच्या प्राचीन ऋषींनी व इतर योग्यांनी शोध लावलेल्या योगशास्त्राचा मुळापासून अभ्यास केला होता. परंतु योगाचा अनेक प्रकारचे विविध अनुभव अजमावून पाहत असताना समाधी मात्र एक क्षणही त्यांना लागत नसे. साई महाराज श्रेष्ठ योगी होते, त्यांची माझ्यावर कृपा झाली तर साई महाराज श्रेष्ठ योगी आहेत, त्यांची माझ्यावर कृपा झाली तर माझ्या शंका दूर होतील आणि समाधी निश्चित साधली जाईल असा मनात हेतू धरून ते साईबाबांच्या दर्शन घेण्यासाठी निघाले. तो त्यावेळी साईबाबा कांद्याबरोबर भाकर खात बसलेले होते. बाबांनी शिळी भाकर व एक सुका कांदा तोंडासमोर धरलेला पाहून त्या योगाभ्यासीला मोठी शंका आली की हे माझ्या शंका काय दूर करणार.
योगाभ्यासाची मनात संशय उठला, परंतु साईबाबा पडले अंतर्ज्ञानी. ते म्हणाले, नाना, कांदा ज्याला पचेल त्यानेच तो खावा, ज्याला पचविण्याचा जोर असेल त्याने खुशाला खावा. कांदा हा तामसी वृत्ती म्हणजे आळस, बुद्धीचे जडत्व वगैरे उत्पन्न करतो, म्हणून योग साधनेत त्याला वर्जन मानले आहे. परंतु ज्याने योग साधनेची अंतिम पायरी गाठली आहे व ज्याच्या मनावर किंवा शरीरावर योग्य किंवा अयोग्य खाण्याची काही परिणाम होत नाही, त्याने तो खुशाल खावा. हे बाबांचे शब्द ऐकून तो योगाभ्यासी मनात ओशाळला आणि सरळ शुद्ध मनाने बाबांचे शरण गेला. असो, पुढे बाबा गादीवर येऊन बसल्यावर ते योगाभ्यासी मनात काही संशय ठेवल्याशिवाय बाबांपाशी येऊन बसले. बाबांना दक्षतेने प्रश्न विचारून शंकांचा समाधान करून घेतले आणि उदी व आशीर्वाद पाहून प्रसन्न मनाने परत गेले. अशा आणखी बाबांच्या अनेक कथा भक्तांनी व भक्त भावाने ऐकल्या. अशा आणखी बाबांच्या अनेक कथा भक्तांनी जर भक्ती भावाने ऐकल्या तर त्यांची त्रासदायक रोग व विवेक बुद्धी नाश यांसारखी मोठी अरिष्ट लगेच नाश पावतील. पाण्याने भरलेला खड्डा अगदी लहान व अतिशय घाण वास मारणारा असला तरी डुक्कर त्यातच लोळण निसंशयपणे अत्यंत श्रेष्ठ सुख मानत असतो. मनुष्याच्या जीवात्म्याची व पोपटाची अशीच तऱ्हा असते. एक शरीरात असतो तर दुसरा पिंजऱ्यात बंद असतो. पोपटाने स्वातंत्र्य गमावलेले असते तरी त्याला परतंत्रता बरी वाटू लागते. विहिरीत असलेल्या बेडकाप्रमाणे या पोपटाला पिंजऱ्यातच आपले सुख सर्वस्व वाटत असते. त्याला स्वातंत्र्याचा आनंद माहीतच नसतो. विषयात आसक्त असलेला जीवात्मा सुद्धा तसाच असतो. काय मौज माझा पिंजरा, काय तेथल्या सोन्याचा दांडी भोवती चकरा. उलटा टांगलो तरी चालेल, पण त्या सोन्याच्या दांडीपासून मला पाय जरा सुद्धा सुटता कामा नये. पिंजऱ्याबाहेर गेलो तर या सुखाला मी मोकेल. डाळिंबाचे दाणे व मला आवडणारी मिरची खाणे मग मला कुठून मिळेल. मीच माझे सुख घालवून बसेल. परंतु या पोपटाची योग्य वेळ आली म्हणजे त्याची अकल्पित प्रसंगाची गाठ पडते आणि त्याला प्रेमाची चापटी बसते. त्या चापटीच्या सामर्थ्याने त्याच्या डोळ्यांच्या पापण्या उघडतात आणि ते पिंजऱ्यातून निसटतो. बाहेर गेल्यावर पंखांच्या वाऱ्याने आकाशात विहार करू लागतो. कोण त्याला आवरू शकेल. अफाट जग त्याला मोकळे होते. डाळिंबाचे व पेरूचे मळे मनसोक्त भेटतात. कोण त्याला आवरू शकेल. अफाट जग त्याला मोकळे होते. डाळिंबाचे व पेरूचे मळे मनसोक्त भेटतात. आकाश स्वच्छंदपणे उडण्याला मोकळे सापडते आणि तो स्वातंत्र्याची खरी मौज लुटू लागतो. या जीवात्म्याची ही तशीच स्थिती आहे. ईश्वराची कृपा व गुरुची भेट ही दोनही प्राप्त झाली म्हणजे संसार बंधनातून मुक्ती व स्वातंत्र्याच्या आनंदाचा उपभोग या दोनही गोष्टींचा अनुभव त्याला मिळतो. आता लक्ष देण्याच्या प्रवृत्तीचे होऊन तुम्ही सर्व भाविक श्रोते शुद्ध प्रेमाची रसाळ कथा क्षणभर ऐकाल का? मागच्या अध्यायात चमत्कार झाला. बाबांनी मिरीकरांना चिथळीच्या दौऱ्यावर श्यामाला बरोबर देऊन पाठविले. साई समर्थांनी लांब बावापासून म्हणजे सापापासून येणाऱ्या संकटाचे भविष्यात जाणून मिरीकरांना वेळीच सूचना देऊन सावध केले. नुसते सावध नाही केले तर त्यांच्या संकटाचे निवारण करण्यासाठी उपाय सुद्धा योजले. मिरीकर नको म्हणत असतानाही माधवरावांना बळजबरीने बरोबर पाठविले आणि संकटापासून त्यांचे रक्षण केले. अशा प्रकारे भक्तांचे कल्याण करण्यासाठी सदा तत्पर असलेल्या बाबांनी बाळासाहेब मिरीकरांचे गडांतर टाळून त्यांना एक विचित्र अनुभव दाखविला. त्याही पेक्षा श्यामाची स्थिती पहा. त्याला तर अचानक साप चावून जगण्याची आशा पण नव्हती, परंतु बाबांनी त्यातून त्याला वाचविले. ती सुद्धा एक बाबांची लीला श्रोत्यांना आधी सांगूया. साप जरी चावला होता तरी बाबांनी उपाय काय केला ते पहा. संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास माधवरावांच्या हातात करंगळीला एकाएकी साप चावला आणि तेथल्या भागाची विषामूळ जळजळ होऊ लागली. वेदना अत्यंत असह्य झाली. प्राणच जाण्याची वेळ आली आणि माधवराव भयभीत होऊन मनात काळजी
करू लागले. त्यांचे शरीर लाल झाले. आप्त स्नेही सर्व एकत्र झाले आणि जीव संकटात पडला. तेव्हा बिरोबाकडे, विरोबा म्हणजे शंकराचे स्थान आहे, तेथे सर्पदंश झालेल्या नेऊन ठेवल्याने तो बरा होतो अशी समजूत आहे. विरोबाकडे चला म्हणाले. माधवरावांचे ज्येष्ठ चुलत बंधू नानासाहेब निमोणकरही पुढे आले आणि उदी घेऊन जा म्हणाले. परंतु माधवराव मशिदीकडे पळाले तर बाबांनी काय केले? बाबांनी नजर होताच बाबांचा चमत्कार पहा. बाबा एकसारखे शिव्या देऊ लागले आणि माधवरावांना वर मशिदीत येऊन देईना. चढू नको बुरड्यावर, चढशील तर खबरदार, चल निघ जा, खाली उतर, अशी मोठी गर्जना बाबांनी केली. कधीही रागवले नव्हते इतके ते रागवले आणि कल्पनेबाहेर आग पाखडू लागले. माधवराव आश्चर्य करू लागले की बाबा मला असे कठोर शब्द का बोलले. हा प्रकार पाहून माधवराव फार घाबरले. त्यांना काही विचार सुचेना. त्यांचा धीर सुटून ते खाली बसले. अशा प्रकारे त्यांचा देवचा रागवलेला पाहून माधवरावांना मनात फार भीती वाटली. आता सर्वच उपाय संपले. बाबांची अशी खवळलेली वृत्ती पाहून कोण नाही घाबरणार. शिव्या गाळ्यांचा भडीमार ऐकून माधवरावांना तो प्रसंग भयंकर वाटला. मशीद माझे माहेरघर व मी साईबाबांचे पोटचे पोर आहे असे असताना आईच आज पोरावर इतकी अनिवार्य का बरे रागवली. साप चावला हे गऱ्हाणे आईशिवाय कोठे न्यायचे. परंतु तिनेच जर लाथेने हाणले तर पोराचे मुख केविलवाणे नाही का होणार. लहान मुलाचे जसे आईशी नाते असते तसेच माधवरावांचे बाबांची रात्रंदिवस नाते असताना आजच ही परिस्थिती का बरी व्हावी. आईने रागाने त्याग केला तर लेकराला कोणी सांभाळावे. माधवरावांनी त्यावेळी जगण्याच्या आशेवर पाणी सोडले. पण पुढे काही वेळाने बाबा शांत झाल्यावर माधवरावांनी धीर केला आणि मशिदीत वर जाऊन बसले. तेव्हा बाबा म्हणाले, धीर सोडू नकोस, मनात मुळीच हैराण होऊ नकोस, तू बरा होशील, काळजी सोड, दयाळू फकीर सांभाळते, घरी जाऊन स्वस्थ बैस, घराबाहेर निघू नकोस, भीती सोडून निश्चिंत मनाने बैस, माझ्यावर विश्वास ठेव. पुढे माधवराव घरी पोहोचण्याच्या चौकाश बाबांनी तात्या खोते पाटलांना त्यांची विचारपूस करण्यास पाठवले आणि निरोप दिला. त्याला म्हणावे निजू नये, घरात फिरत राहावे, वाटेल ते खुशाल खावे, पण एवढे सगळे काळजीपूर्वक न चुकता सांभाळावे. काकासाहेब दीक्षितांना देखील त्या रात्री बाबा पुन्हा म्हणाले, त्याला झोपण्याची लहर येईल पण निजू देऊ नका. असो, अशी सावधानता बाळगल्यावर ती बाधा दूर पळाली. थोडी पोटाला विषाची जळजळ शिल्लक राहिली खरी, पण तीही पुढे बरी झाली. कनवाळू साईमाऊली भक्तांवर कृपा करण्यासाठी व्याकुळ झाली आणि भयंकर वेळ टळली. चढू नको बोरड्यावर हे बाबांचे शब्दांचे तडाखे काय बाबांनी माधवरावांना केले होते? नाही, ते शब्दबाण माधवरावांना उद्देशून नव्हते, तर ती साप चावल्याने चढलेल्या विषयाला कडक आज्ञा होती. चढशील तर खबरदार, ही साईमुखीची प्रखर आज्ञा ऐकून विषाचे चढणे स्थिर झाले आणि त्याची पुढची चाल थांबली. इतकेच नव्हे तर चल निघ जा खाली उतर या 5 अक्षरांच्या साईंच्या पंचाक्षरी मंत्राने ते तत्काल खाली उतरले. लोकात रूढ असलेली मांत्रिक किंवा पंचाक्षरी यांना लागणारी इतर साधने न लागता भक्तांचा कैवारी साई त्यांची संकटे नाना तऱ्हेने निवारत असतो. नाही मंत्र म्हटला, नाही तांदूळ पाणी मंतरले, नाही पाणी शिंपले, तरीही विष कसे उतरले. संतांच्या तोंडून निघालेल्या नुसत्या शब्दांनी माधवरावांना उतार पडला. हा चमत्कार नव्हे का? संतांच्या असल्या कृपेंना अंत नाही. मागच्या अध्यायात आपण सूचना दिली होती ती सुरस व अद्भुत कथा आता श्रोत्यांनी नीट लक्ष देऊन आतापासून इथपर्यंत ऐकावी. मागच्या अध्यायात ज्या कथेचे वर्णन झाले त्यापेक्षा या गोष्टीचे कौतुक विशेष आहे. साईबाबा कशी लीला करीत असतात ते सांगितल्या जाईल. हे सुरस कथानक ऐकल्यावर गुरूंच्या वचनाचे मनावर झालेले परिणाम पक्के होतील. चांगले कर्म करणे, वाईट कर्म करणे किंवा कोणतेही कर्म न करता स्वस्थ बसणे या सर्व गोष्टींचा कर्तेपणा नष्ट होईल आणि गुरुचरणी श्रद्धा बसेल. मायेचा नाश होण्यासाठी सोप्यातला सोप्या उपाय म्हणजे हृदयात साईंचे चरणांचे ध्यान करावे.
हाच संसार पार करून जाण्याचा उपाय आहे. संसाराचे भय फार मोठे असते. ही त्रासदायक गोष्ट मायेमुळे उत्पन्न झालेली असते. साईबाबांच्या एक कथा ऐकल्याने ती छिन्न भिन्न होऊन जाईल आणि शाश्वत आनंदाची प्राप्ती होईल. एकदा शिर्डीत महामारीची साथ आली. गावकऱ्यांनी मनात घाबरून जाऊन एकमताने दवंडी पिटली आणि गावातली सर्व रहदारी बंद केली. महामारीची मोठी दहशत होती. गावकऱ्यांनी धास्ती घेतली. दुसऱ्या गावच्या लोकांना गावात येऊ देत नसत आणि सर्व व्यापारधंदा बंद पडला. जोपर्यंत मरीचा साथ गावात चालत तोपर्यंत कोणी गावात बकरा मारू नये आणि गावाच्या हद्दी बाहेर गावची गाडी येऊ देऊ नये अशा नेमनियमाने सर्व वागू लागले. गावकऱ्यांचा हा देवभोळेपणा बाबांच्या मनाला मुळीच आवडत नसे. त्यांच्या मते या खोट्या कल्पना होत्या आणि लोकांना अडाणीपणा होता. तिकडे गावकऱ्यांनी नियमांचा कडक अंमल करावा आणि इकडे बाबांनी त्यात मोडत घालावा. कसा कसा तो आदरपूर्वक मन करून ऐकावा. ग्रामपंचायतचा हा निर्णय गावकरी पूर्णपणे पाळीत असत. नियमाचा थोडासा भंग करण्याची दंड देऊन सुटका होत न असे. बाबांना दंडांचे भय नव्हते. ते सदा सर्वदा निर्भय असत. हरीच्या चरणी मनाचा लय लावून ते कळी काळ कडून सुद्धा जिंकण्यास कठीण असत. एकदा दुसऱ्या गावची जळाऊ लाकडे भरलेली गाडी गावाच्या सोमेवर आली आणि अवघड परिस्थिती उत्पन्न झाली. लोकात आपसात भांडणे झाली. चुलीत जाळण्याकरिता तेथे लाकडांची कमतरता होती हे गावकऱ्यांच्या मनाला ठाऊक होते. परंतु नियमांचे उल्लंघन करणे म्हणजे बरे नव्हे म्हणून ते सर्वजण घोटाळ्यात पडले. गाडीवाल्यांकडे ते वळले आणि त्याची गाडी परत पाठवू लागले. ही गोष्ट बाबांना कळाली आणि ते त्या ठिकाणी येऊन धडकले. आपण गाडी पुढे उभे राहिले आणि गाडीवाल्याला धीर आला. गावकऱ्याचा दुराग्रह मोडला आणि त्यांनी गाडी गावाच्या हद्दीत घातली. तेथून बाबा ती सभामंडपाच्या दारी आणवून रिकामी करविली. परंतु कोणत्या तोंडून चकार शब्दही निघू शकला नाही. ग्रीष्म, शरद, हेमंत म्हणजेच उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा किंवा वसंत ऋतू असो, बाबांची पवित्र धुनी 8ही प्रहर पेटलेली असायची. काय बाबांचा विचित्र नियम! अग्निहोत्र्याचे जसे अग्निहोत्र व्रत असते तशी बाबांची पवित्र धुनी अहोरात्र जळत असे. केवळ या धुनीसाठी बाबा जळाऊ लाकडांचे भारे किंवा गट्टे विकत घेत आणि समोर सभा मंडपात भिंतीशी ढीग रिकामा करवीत असत. बाजाराची वेळ साधून बाबा मोठ्या काळजीने लाकडे गोळा करीत असत, पण त्यावर सुद्धा शेजाऱ्यांचा डोळा होता. स्वतःचा जिथे फायदा असेल तिथे निष्काळजीपणा किंवा भोळेपणा कोणी क्वचितच दाखवित असतो. स्वार्थी लोक मुळातच त्रासदायक असतात. सभामंडपाला दारे नव्हती, त्यामुळे त्यांना चांगली संधी मिळत असे आणि गरजू व लबाड या दोघांनाही सारखाच लाभ होत असे. साईबाबा मोठे परोपकारी होते. त्यांची थोरवी काय वर्णावी. बाहेरून दिसायला जरी ते भयानक किंवा कठोर दिसले तरी आतून ते अगदी नरम व शांत असत. त्यांच्या मोठेपणाला सीमा नाही. वाणी अभिमान टाकून नम्रपणे त्यांच्या चालणारा वंदन करीत तरच त्या मोठेपणाचं वर्णन करू शकेल. असो, विश्वंभर सर्व चर व अचर वस्तूंना व्यापून आहे हे सदा सर्वदा लक्षात ठेवून कोणाशी ते वैर करीत नसत. स्वतः परमात्मा सर्व सृष्टीमध्ये दाही दिशात मागे पुढे भरलेला आहे हे माहीत असल्याने कोणाकडेही वाकड्या दृष्टीने पाहण्याला त्यांना फार कष्ट पडत असत. अंगात जरी पूर्ण वैराग्य होते तरी लोकसंग्रहासाठी व शरण आलेल्यांना शिकवण देण्यासाठी ते संसारी माणसासारखे वागत असत. या महान पुरुषाचा केवढा नम्रपणा! ऐकून मनाला आश्चर्य वाटेल. भक्तावरचे प्रेम, त्यांचे प्रेम दिसून येईल आणि अवतार घेण्याचे सार्थक झाल्याचे वाटेल. त्यांच्या हृदयात दुःखी व गरीब लोकांसाठी अतुल्य वात्सल्य होते. लहानपणाची मोठी आवड होती. याला पुष्टी देण्यासाठी कोट्यानुकोटी गोष्टी सांगता येतील. ते कधी उपास तापास करीत नसत किंवा हठयोगातील
कष्टाच्या साधना करीत नसत. त्यांना तेल मसाला साखर मीठ इत्यादी उत्तेजक पदार्थ हव्यास नव्हता आणि अन्नही ते थोडेसे खात असत. ठरलेल्या घरी जाऊन ओरडी कोरडी भाकर ते मागत असत. हीच त्यांची नेहमीची भिक्षा किंवा मधुकरी असे. जिभेचे गोड कौतुक ते कधी करीत नसत. स्वाद घेण्याचेही ते लाड करीत नसत आणि गोडधोड पक्वानांची अशी ते करीत नसत. मिळाले तरी वाहवा, न मिळाले तरी वाहवा आणि अगदी टाकाऊ भिक्षा मिळाली तरी तिचे ते अभेर करीत नसत. अशा प्रकारे उदरनिर्वाह करून ज्ञान व मोक्षाचे साधन जे आपले शरीर त्यांचे रक्षण करीत असत, त्यांना कसला अभिमान किंवा अहंकार नसे. आत्मशांती हे त्यांचे भूषण होते. त्यांना गळ्यात माळा घालणे, कपाळाला चंदनाचे टिळे लावणे व अंगाला भस्म चोपडणे कशाला हवी तर. श्री साईबाबा तर पूर्ण ब्रह्म होते. हे मुख्य भक्ती रसाने परिपूर्ण आख्यान अति पवित्र आहे. जे श्रोते लक्ष देऊन ऐकतील त्यांचे संसारातील लक्ष मावळेल. जसजशी श्रोत्यांची श्रद्धा व साधी भोळी वृत्ती वाढत जाते तसतसे साईंचे भंडार उघडत जाते. उगाच भलते तर्क करणाऱ्यांना ते कळत नसते. भोळा बाबळा भक्तप्रमाणे त्यांचे उपभोग असते. आता पुढील कथेची संगती एकाग्र मनाने ऐकली तर प्रेम उचंबळून येईल आणि डोळ्यात आनंदाश्रू येतील. केवढा बाबांचा शहाणपणाचा मार्ग, किती त्यांच्या अनेक प्रकारच्या युक्त्या, या सर्वांचे वर्म त्यांच्या अनन्य भक्तांना वेळोवेळी अनुभवपूर्वक जाणायला मिळत असे. या साई चरित्र रूपी अमृताचे सेवन लक्ष देऊन आदरपूर्वक करावे. मग गुरुच्या चरणी मन लावून कथेच्या संगतीकडे लक्ष द्यावे. ही कथा म्हणजे पूर्व कधी न मिळालेले अतिउत्कृष्ट व गोड जेवण आहे. त्याचे सेवन करताना श्रोत्यांनी घाई करू नये. प्रत्येक पदार्थाचा उत्कृष्टपणे व नवीन्यता मनाला वाटेल तितकी पोटभर चाखावी. असो, आता गाडीची कथा पुरे. त्यापेक्षाही वेगळी बोकडाची कथा आहे. ऐकून श्रोत्यांना मनाला आश्चर्य वाटेल आणि गुरुभक्तांना आनंद वाटेल. एकदा एक गमतीदार गोष्ट घडली. कोणीतरी एक बोकडा आणला. तो अगदी अशक्त असून मरायला टेकला होता. त्याला पाहायला लोक जमले. ज्याला कोणी वाली नसेल त्याला साई माऊली सांभाळत असते. जे काही नासले कुजले असेल, आधाराशिवाय खाली पडलेले असेल किंवा दुखाने गांजलेले असेल, ते मशिदीत विश्रांतीला येत असे. मग तेथेच त्या वेळी जवळ बडेबाबा होते. त्यांना बाबा म्हणाले, त्याला बळी दे, एक फटाक्याने त्याचा जीव घे. या बडेबाबांच्या केवढा बडेजाव होता. बाबांच्या उजव्या हाताला त्यांची बसायची जागा होती. त्यांनी चिलीम ओढल्यावर मग बाबा चिलीम ओढीत असत. त्यांच्याशिवाय बाबांचे पान हालत नसे. त्यांनी घास घेतल्याशिवाय बाबा जेवण करीत नसे. एकदा दिवाळीसारखा सण होता. सर्व पक्वाने वाढून ताटे तयार होते. जेवणाऱ्यांची पंगतही आपल्या जागी बसली आणि बडेबाबा रुसून निघून गेले. बडेबाबा पंक्तीला नसेल तर साईबाबा अन्न घेत नसत आणि साईबाबांची जेथे घास घेत नसले तर इतर लोक तरी जेवणार कसे, म्हणून सर्व वाट पाहत बसले. जेव्हा बडेबाबांना शोधून आणले व पंक्तीस बसवले तेव्हा बाबांनी अन्न खाण्यास सुरुवात केली. असो, आता वाटते चालू कथा सोडून बडेबाबांबद्दल थोडीशी माहिती देणारी गोष्ट श्रोत्यांनी ऐकावी. तिला विषयांतर करण्याची असंबद्ध कथा कोणी मानू नये. बडेबाबा साईबाबांच्या जेवणाच्या वेळेचे अतिथी असत. रोज दुपारच्या जेवणाच्या वेळी खाली सभामंडपात ते वाट पाहत बाबांच्या हाकेला कान लावून बसत असत. मशिदीत जेवणाच्या दोन बाजूंना दोन रांगा असत आणि साईबाबा मध्यभागी विराजत असत. बडेबाबांची जागा डाव्या हाताला रिकामी असे. सगळे नैवेद्य ताटात वाढून झाले. ती ताटे पंक्तीत मांडल्यावर जेवणारे आपापल्या जागेवर बसल्यावर जेवणाची वेळ झाली म्हणजे बाबा स्वतः अत्यंत आदरपूर्वक मोठ्या आवडाने बडे मिया अशी हाक मारत आणि बडेबाबा चटकन नमस्कार करीत वर मशिदीत येत असत. जो अन्नावर करणाशिवाय रुसला त्याचे तो कसला आदर करायचा. ज्याने अन्नाचा अपमान केला त्याचा इकडे बडे जाव का बरे. तर ते सर्व रीतिरिवाज लोकसंग्रहित बाबा स्वतः आचरणात आणून दाखवित असत. अतिथीला पंक्तीला घेतल्याशिवाय ते अन्न खातात ते योग्य नव्हे. हा जो गृहस्थाश्रमी माणसाला शास्त्राने घालून दिलेला नियम व ज्यामुळे भक्तांची संकटे दूर होतात त्याचे उल्लंघन
बाबा कधी करीत नसत आणि स्वतःही पाळीत असत. अतिथीचा सत्कार केल्याने इच्छिलेल्या गोष्टींचा लाभ होतो आणि अप्रिय अनर्थाचा नाश होतो. तर तसे न केले तर बिकट संकट हटकून येतात. म्हणून शहाणे लोक अतिथीची पूजा करतात. अतिथी जर जेवल्याशिवाय राहिला तर पशु, पुत्र, धान्य व सर्वांचा नाश होतो. अतिथीला जर उपवास घडला तर ते अनर्थाला आमंत्रण असते. बडेबाबांना दररोज साई समर्थ 50 रुपये दक्षिणा देत असत आणि स्वतः 100 पावले पोहोचवायला जात असत. त्या बडेबाबांवर जेव्हा त्या बोकडाला मारण्याची पहिली पाळी आली तेव्हा कैसा बे काटना इसको खाली अशी तोंडावाटे सबब निघाली. माधवराव तेथे होते. मग बाबांनी त्यांना आज्ञा केली, श्यामा तू जा, सुरी घेऊन ये, बोकडाला आता आपण कापूया. माधवराव मोठे भक्त भरवशाचे भक्त होते. राधाकृष्णबाईकडे जाऊन त्यांनी सुरा आणला आणि बाबांच्या पुढे ठेवला. जरी तो सुरा आणायला माधवरावांना त्रास पडत होता तरी त्यांनी सुरी आणू नये असे बाबांना मनाला वाटत नव्हते. इतक्यात या गोष्टीची उडत बातमी राधाकृष्णबाईंच्या कानी पडली आणि मनात दया उपजून त्यांनी सुरा परत मागवून घेतला. नंतर माधवराव दुसरा सुरा आणायला गेले. ते कदाचित आपल्या हाताने त्या बोकडाची हत्या होईल म्हणून तिकडे वाड्यातच बसून राहिले. मग काकासाहेब दीक्षितांच्या मन पाहायला बाबांनी त्यांना आज्ञा केली, जा तू बोकडाला कापायला सुरा घेऊन ये आणि त्याची वेदनांपासून सोडवणूक कर. काकासाहेब दीक्षित हे अतिशय चोख सोने होते. हे जरी बाबांना ठाऊक होते तरी ते तविल्याशिवाय जनलोकांच्या डोळ्यांना समाधान होणारे नव्हते. सोने चोख आहे की हेणकस आहे याची परीक्षा न करता न व कानस किंवा सुलाख न लावता चौकस लोक नुसत्या बोलण्यावर विश्वास ठेवीत नसतात. हिऱ्याला आपले वैभव प्राप्त करायला हातोड्याचे तडाखे सोसावे लागतात. दगडाला देवपणाचा मान सन्मान व थाटमाट फुकट मिळत नसतो. त्यालाही त्यासाठी टाकीचे घाव सोसावे लागतात. काका जरी साईबाबांच्या गळ्यातला एक दागिना होते तरी इतरांना कशी खात्री पटावी. रत्नाची पारख करणारे पारखी हिऱ्याला सुद्धा सुताने बांधून किंमत ठरवण्यासाठी विस्तवात टाकतात. संतांच्या शब्दाबद्दल जो शंका धरतात त्याचे बेत यशस्वी होत नसतात. त्यांची आवश्यक जोम व गुणाशिवाय व फुकटची व्यर्थ तोंडाची वटवट असते. त्यांना परमार्थ जराही साधता येत नाही. परंतु जो गुरुच्या वचनाचा अभिप्राय वंदनीय मानतो त्याचा स्वार्थ व परमार्थ हे दोन्ही सफल होतात. परंतु त्यात जो न्यूनता किंवा वाकडेपणा पाहतो त्याचा अधपात होतो. जो गुरुची सेवा करण्यासाठी तत्पर असतो, गुरुच्या आज्ञेप्रती ज्याची आदरबुद्धी असते, तो योग्य व अयोग्य विचार गुरुच्या माथी ठेवत असतो. गुरुच्या आज्ञेचा तो दास असतो. त्याला स्वतंत्र विचार नसतो. नित्य गुरुवचन पाळायला उत्सुक असतो. असा तो चांगले वाईट पाहत नसतो. त्याचे चित्त साई नाम स्मरणी, दृष्टी साई समर्थ चरणी, वृत्ती साई ध्यान धारणी व देह साईंच्या कारणी लावलेला असतो. गुरुची आज्ञा होणे आणि तिचे पालन करणे हा दोन्ही एक क्षणाचाही विलंब त्याला सहन होत नसतो. किती आश्चर्यकारक लक्षण हे. काकासाहेब दीक्षित हे सत्य, औदार्य, इमान यांसारखे सद्गुण खंबीरपणे राखणारे होते. निश्चयाचे महामेरू होते. बोकडाचा जीव घेण्यासाठी त्याला कसे मारू हा विचार त्यांना शिवत नव्हता. निरपराधी बोकड मरेल, त्याचा आत्मा तळमळेल, आपल्या स्वच्छ कीर्तीला बाधा येईल किंवा आपल्याला मोठे पाप घडेल याचा विचार ते नव्हता. आज्ञाभंगासारखे पाप नाही व आज्ञा लगेच सर्व प्रकारे पाळण्यासारखे सुपुण्य नाही. ज्याला गुरुची आज्ञा हाच सर्वसामान्य योग्य निर्णय वाटतो त्याला ती आज्ञा पाळायला विलक्षण स्फुरण चढते आणि त्याचे सहज कोमल अंतःकरण देखील प्राण घ्यायला तयार होतं. मग काकासाहेब साठ्यांच्या वाड्यात गेले. आज्ञेप्रमाणे शस्त्र आणले आणि बोकड मारायला किंचितही न कचरता सिद्ध झाले. गुरुच्या आज्ञेचे परिपालन हेच अंगात शिरणे,
शौर्याचे वारे होते. काकांनी शस्त्र हातात धरले आणि मन घट्ट केले. त्यांचा जन्म पवित्र ब्राह्मण कुळात झालेला होता. जन्मल्यापासून अहिंसेचे व्रत धारण केले होते आणि त्यांच्यावर हा प्रसंग आला होता. त्यांचा हात का बरे हत्या करायला पुढे ध्वजेल. गुरुची आज्ञा पाळण्याचा पुन्हा एकदा त्यांनी पक्का निश्चय केला. तरी पण त्यांची छाती धडधड उडू लागली आणि भडभडा घाम सुटला. काया वाचा मनाने ज्याने तिखट शब्दा प्रहारही केलेला नाही त्याला शस्त्र प्रहार करण्याची पाळी यावी. असो, जे घडून येण्यास कठीण घडणे हेच गुरुवचनाचीही जे उपेक्षा करतात त्याची आणखी दुसरी कोणती दुर्दशा नसते. त्यांच्या पूर्वजन्माच्या पूर्ण कर्मांचा समूळ नाश होतो. गुरुची आज्ञा पूर्ण पाळणे हा कोणत्याही शोभविणाऱ्या भूषणापेक्षा जास्त शोभविणारा सद्गुण आहे. हीच उत्तम शिष्याची खूण आहे. गुरुच्या आज्ञेचे उल्लंघन करणे हे महान पाप आहे. गुरुच्या आज्ञेने पालन एकही क्षण वाया जाऊ न देता करावे. जो विचार करण्यास थांबतो किंवा अडखळतो तो दुर्दैवी हतभागी समजावा. नवे माणसाच्या रूपाने शिंगाशिवायचा पशुचा समजावा. आज्ञा पाळण्यास योग्य वेळ, आज्ञा चांगली की वाईट लगेच करायची, ती थोड्या वेळाने केली तर चालेल वगैरे म्हणणे नसेल पाहिजे. तत्काळ आज्ञा पाळतो तो शहाणा व उशीर लावणारा चेंगट तो कमनशिबी होय. मग दीक्षित एक हाताने धोतराचा कसोटा म्हणजे धोतराचा एक टोक जे दोन्ही पायातून घेऊन कमरेत पाठीमागे खोचतात ते घट्ट करून दुसऱ्या हाताने शस्त्र सावरत कुडत्याच्या ब्रह्मावर सरकवत जेथे बोकड होता त्या जागी गेले. गावातले सर्व लोक आश्चर्य करू लागले. किती अलौकिक कृत्य आहे. काकांच्या मनाचा तो कोवळेपणा कसा पळाला. फकीर बाबा जातीने मुसलमान व मांस मच्छी खाणारे, पण तेही त्या तडफडणाऱ्या बोकडाला मारण्यासाठी शस्त्र धरण्यात तयार नव्हते. तेथे काकांची तयारी. असामान्य माणसाचे हृदय वज्रापेक्षा अति कठोर व फुलापेक्षा अति कोमल असते ते अगदी खरे. मग सुरा हातात घट्ट धरून हात वर उंच करून दीक्षित बाबांना म्हणाले, मारूच का बाबा? ह्याला एकदा मला सांगा की खरे म्हणजे शस्त्र धारण करायचे ते दुःखी जनांच्या रक्षणासाठी आणि त्यानेच निरपराधी बोकडाला मारायचे हे कसे? परंतु गुरु सेवेकरिता जेथे प्राणच विकला तेथे संकोच कसला? तरी पण घाईघाईने बोकडाला मारू जाता दीक्षितांच्या हृदयात दया उपजली आणि त्यांचा सुरा अडखळत मागे जाऊ लागला आणि हात पुढे जाईना. मग मार आता बघतोस काय अशी बाबांची अखेरची आज्ञा ऐकून प्रहार करण्याचा जोम येऊन ते अर्धवट गोल फिरले आणि सूर्यासहित हात वर केला. बोकडाची मरणाची वेळ आता आली, परंतु त्याच क्षणी त्याचा रक्षण करणारा देव त्याला पावला. आता या खात्रीने प्रहार करेल हे पाहून साईमाऊली अखेरपर्यंत वाट पाहिली तर अनर्थ होईल म्हणून म्हणाले, अरे जा, राहू दे काका, थांब, हात परत घे. काय रे तुझी निष्ठुरता? ब्राह्मण असून हिंसा करतात, मनाचा काही विचार येत नाही का? हे ऐकून काकांना सुरा टाकला आणि लहान थोर सर्व लोकांना आश्चर्य वाटले. बकरा प्राण संकटातून वाचला आणि बाबांनी गुरुभक्तीचा महिमा अतिउच्च शिखरावर चढवला. मग काका सुरा टाकून बाबांना काय म्हणाले ते नीट लक्ष देऊन ऐका. बाबा, आपले अमृत वचन हेच आम्हाला धर्मशास्त्र. आम्हाला दुसरे धार्मिक आचरण किंवा नियम माहित नाही. आम्हाला लाज शरम नाही. गुरुचे आज्ञे पालन करणे हे आमचे सारे तत्व आणि हेच आमचे वेदशास्त्र आहे. गुरुची आज्ञा पूर्णपणे पाळणे हेच शिष्याचे शिष्यपण आहे आणि हेच आमचे भूषण आहे. गुरुच्या आज्ञेचा अनादर करणे ही सर्व दृष्टीने दोष देण्यालायक व निंद गोष्ट आहे. गुरुची आज्ञा पाळण्यामुळे आम्ही सुखी होऊ की दुःखी होऊ या परिणामाकडे आमचे लक्ष नसते. जसे नशिबात असेल तसे घडून येईल. सर्व काळजी परमेश्वराला असते. बाबा, आम्हाला तर एकच गोष्ट ठाऊक आहे, आपले नाव नित्य आठवावे, आपले स्वरूप डोळ्यातच आठवावे आणि रात्रंदिवस आपली
आज्ञा पाळत राहावे. हिंसा किंवा अहिंसा आम्हाला कळत नाही. आम्हाला तारणारे सद्गुरूंचे चरण आहे. त्यांची आज्ञा कशासाठी याचा विचार मनात आम्ही आणत नाही. ती सर्व तऱ्हेने पाळणे हे आमचे कर्तव्य आम्ही जाणतो. गुरुची आज्ञा जशी स्पष्ट असते तेथे ती योग्य आहे की अयोग्य, लाभकारक की हानिकारक असा विचार जो शिष्य करतो तो अधपात झालेला व गुरुच्या सेवेपासून घसरलेला आहे असे समज असतो. गुरुच्या आज्ञेचे उल्लंघन हेच जीवाचे अधःपतन व गुरुच्या आज्ञेचे पूर्णपणे पालन हेच मूर्ख धर्माचरण होय. आमचे चित्त सदा गुरुचरणी लक्ष देऊन असते. आमचे प्राण जावोत किंवा राहोत याची आम्हाला पर्वा नाही. गुरूंची आज्ञा हाच आम्हाला सर्वमान्य निर्णय आहे. त्याचा परिणाम किंवा शेवट त्यालाच ठाऊक. आम्ही अर्थ किंवा अनर्थ हे दोन्ही जाणत नाही. आम्हाला आमचे स्वतःचे हित किंवा दुसऱ्याचे हित कळत नाही. आम्ही फक्त गुरुचे कार्य सिद्ध करणे जाणतो. तेच आमच्यासाठी परमार्थ आहे. गुरुच्या वचनापुढे अमुक बरे, अमुक वाईट, अमुक करावे, अमुक करू नये या संबंधी नियम बिचारे काही कामाचे नाही. शिष्याचे लक्ष गुरुची आज्ञा नीट पाळण्याकडे असले पाहिजे. त्याचे रक्षण करण्याचे ओझे गुरुच्या माथी असते. आम्ही आपल्या आज्ञेचे दास आहोत. योग्य ते अयोग्य मनात आणणार नाही. वेळ प्रसंग पडला तर प्राण खर्च करू नये, पण गुरु वचन पाळणे सोडणार नाही. मूळ स्वभावतच जे मन अतिशय दयाशील तेच दगडासारखे कठीण होते. म्लेच्छ देखील जे करायला ध्वज नाही तेथे ब्राह्मण तयार होतात हे श्रोत्यांना अवघड वाटेल, परंतु ही सद्गुरूची जादू आहे. एकदा गुरुचे वचन पाळण्यास तयार व्हा म्हणजे त्याचे गुण लगेच उकलेला. एकदा त्याची कास धरली आणि पायी पूर्ण विश्वास ठेवला की मग शिष्याची चिंता त्याला असते. शिष्याला काही धडपड करावी लागत नाही. त्याच्या पायी स्वतःला सर्व प्रकारे वाहून द्या म्हणजे कसलीही भीती राहणार नाही. गुरु हाच केवळ त्यांचा आत्मविश्वास त्याला पलीकडच्या काठी नेऊन पोहोचवतील. 3 प्रकारचे शिष्य असतात, उत्तम, मध्यम व अधम. प्रत्येक प्रकार अत्यंत सारांशाने स्पष्ट करून सांगतो. गुरुने न सांगताच त्यांच्या मनातील इच्छा जाणणे आणि जाणताच प्रत्यक्ष आज्ञेची वाट न पाहता सेवा करून लागणे हा उत्तम शिष्य समजावा. गुरुने आज्ञा दिल्यावर ती मुळीच उशीर न लावता तंतोतंत पूर्णपणे पाळणे याला मध्यम शिष्य म्हणावा. गुरुने आज्ञा करीत राहणे, शिष्याने करू म्हणून राहणे व प्रत्येक पावली घोड चुका करणे हा अधम शिष्य जाणावा. ज्याच्या अंगात श्रेष्ठ वैराग्य नाही, जो नित्य कोणते अनित्य कोणते याचा विचार करीत नाही, त्याने गुरु पुढे जन्म जरी घालविला तरी त्याच्यावर कृपा कशी होईल. तथापि तो जर गुरुच्या चरणी अखंड श्रद्धा ठेवून असेल तर त्याची इच्छा ईश्वर पुरी करेल. त्याला लवकरच निष्काम करून तो अत्यंत श्रेष्ठ आप्त म्हणजे परमेश्वर त्याला शांत करेल. श्रद्धेचे शुद्ध बळ असावे, वर बुद्धीचे मोठे बळ असावे आणि सबुरीची अढळ जोड असावी म्हणजे परमार्थ पक्का हाती आला समजावा. येथे श्वासोश्वासात कोंडणे लागत नाही. अपान उदान वगैरे प्राणवायूंची शुद्धी करणे नसते किंवा हठयोगाची समाधी व उद्भोग हेही लागत नाही. ही सर्व साधने आम्हाला समजण्यास कठीण आहेत. शिष्याची भूमिका तयार असल्यावर सद्गुरूकडून फळ मिळाल्यास उशीर नको. ते तर अनुग्रह करण्यासाठी सदा तत्पर असे एका पायावर उभे असतात. सगुण रूपाच्या साक्षात्काराचा अनुभव फक्त भक्तांनाच अनुभवायला मिळतो. भाविकांच्या मनात भक्ती उत्पन्न होते, इतरांच्या मनात मात्र ढोंगीपणाची दांभिक कल्पना उठते. पुढे मग बाबा काकांना म्हणाले, हे पाण्याचे टमरेल हातात घे. मी आता त्याला मुसलमानी धर्माप्रमाणे विधीपूर्वक मारतो आणि सद्गती देतो. आधीच तो बोकड मरायला टेकला होता. जवळच फकीर लोकांचे बसण्याचे उठण्याचे घर होते. फकीर बाबांना वेळेवर एक विचार आठवला. त्याप्रमाणे तक्यावर नेऊन बोकडाला मारण्याची बाबांची संमती त्यांनी मिळवली. परंतु त्या दुसऱ्या जागी बोकडाला हलवीत असताना तो मरण पावला. बकऱ्याचा मृत्यू खात्रीने होणार होता हे सर्व जाणून चुकले होते, परंतु योग्य संधी पाहून बाबांनी हा खेळ केला.
सद्गुरूंना शरण जातात ते सद्गुरु रूपच होतात. मीठ सागरात अंघोळीसाठी शिरले तर ते कधी बाहेर येईल का? जीवात्मा हा संसारातील सुख दुःखाचा अनुभव घेणारा आहे, तर ईश्वर संसारातील सुख दुःखाचा अनुभव देणारा आहे. परंतु मोक्ष देणारा सद्गुरु हा एकच आहे, जो आपल्या सर्व आत्म्यांच्या एकतेचा साठा आहे. हृदयात कृपा उमजली तर सद्गुरु दिव्य दृष्टी देतील, ज्यामुळे सर्व सृष्टी एकाच वेळी डोळ्यात मावेल. हेमाडपंत साईबाबांच्या पायी शरण आले आहेत. ते आपल्या देहाबद्दलचा अभिमान सोडून देत आहेत आणि मनात म्हणत आहेत, हे मना सावध हो, बाबा माझा देहाबद्दलचा अभिमान घालवा. असो, आता पुढील 2 अध्यायात साई महाराज थट्टा विनोदाचे मिष्ठान्न भोजन तयार करतील. ती आश्चर्यकारक गोष्ट ऐका. दिसायला ते विनोद करमणूक आहे, परंतु ती अत्यंत उपदेशपर आहे. जो भाविक भक्त त्यातील शिकवण प्रयत्नाने आचरणात आणि त्याला अत्यंत श्रेष्ठ सुखाचा लाभ होईल. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा गुरु भक्त लीला दर्शन नावाचा 23वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरु साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. श्री स्वामी समर्थ. श्री साईनाथ महाराज की जय.